अवश्य करा गुरुवारचे 5 सोपे उपाय. भगवान विष्णूंची होईल कृपा. हिंदू धर्मात गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. असे मानले जाते की भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुखसमृद्धी येते. याशिवाय गुरुग्रह, ज्याला देवाचे गुरु म्हटले जाते, त्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरुवारचा दिवस शुभ आहे. जो कोणी गुरुवारी विधीपूर्वक पूजा करतो त्याला गुरुग्रहाशी संबंधित शुभ परिणाम प्राप्त होतात, ज्यामुळे घरामध्ये समृद्धी येते आणि कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो. गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन सकारात्मकतेने भरलेले असते. कधीही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत नाही. कामाच्या ठिकाणी मान सन्मान वाढतो, दीर्घायुष्य प्राप्त होते आणि वैवाहिक जीवनही आनंदी राहते. चला जाणून घेऊया गुरुवारी कोणते उपाय केल्याने तुम्हाला बृहस्पतीसह भगवान विष्णूची कृपा प्राप्त होईल. गुरुवारी पिवळे कपडे घालणे शुभ असते. पत्रिकेतील गुरुग्रह बलवान होण्यासाठी गुरुवारी पिवळे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते. भगवान बृहस्पतीला पिवळा रंग खूप प्रिय आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी पिवळे कपडे परिधान केल्याने साधकाच्या जीवनावर चांगला परिणाम होतो. अशा प्रकारे करा भगवान विष्णूची पूजा. भगवान विष्णूच्या पूजेच्या वेळी त्यांना पिवळे फूल अर्पण करावे. भगवान विष्णूला गूळ आणि मसूर अर्पण करा. पंचामृत आणि तुळशीही ठेवा. विष्णू सहस्त्रनामाचे पठण. या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे सर्व रखडलेली कामे पूर्ण होऊन प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. पिंपळ, तुळशी आणि केळीच्या झाडाला पाणी द्यावे. भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरुवारी पिंपळ, तुळशी आणि केळीच्या झाडांची लागवड करावी. त्यानंतर त्यांची पूजा करावी. यामुळे कुंडलीत गुरुग्रहाशी संबंधित शुभ परिणाम येऊ लागतात. हळद किंवा केशर तिलक. भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती यांच्या पूजेच्या वेळी हळद किंवा केशरचा तिलक वापरावा. यानंतर स्वतः चंदनाचा टिळा लावावा.